संभाजीराजांना शिकस्त करण्यासाठी काय करावं याच संतापानं औरंगजेब विचार करू लागला आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला। हुजूर, मराठों की जान है उनके गढ़ किलों में, पहले गढ़ किले ले लेते हैं, मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने। बहुत खूब, ये बात सच है। आणि त्यांनी विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है। तरसला होता विजयासाठी औरंगजेब, तरसला होता। आणि मग एकानं सांगितलं, हुजूर, एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलावर असणारा। प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामशेज। हुजूर, छोटासा किल्ला आहे आणि मराठे अवघे 600 हुजूर, तोफखाना कुछ नहीं हुजूर, बजमियत कुछ नहीं हुजूर, कौन जाएगा। आणि उभा राहिला शहाबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे, कितने दिनों में ले लोगे किला। कितने दिन हुजूर, एक दिन काफी है, आज गया कल किला लेके आया। औरंगजेब खुश झाला, बहुत खूब, 10,000ची फौज दिली, जाओ जाओ, हमें रामशेज चाहिए। आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतुरला निघाला। शहाबुद्दीन खान वेढा टाकला रामशेजला। अरे अफाट सेनासागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळे वर्ण बघतायत, प्रचंड सैन्य, तोफा बारूद बजमियत अफाट। आणि बघता बघता शहाबुद्दीननं वेढा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, यलगार। अन निघाली मोगली फौज रामशेजवर। वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचली। आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार। शहाबुद्दीन खानाला वाटलं, बहुतेक न लढताच किल्ला देतायत वाटतं। मोठा उत्साह आला, चलो आगे, ले लो किल्ला। सैन्य पुढं पुढं पुढं, सैन्य निम्म्याच्या पुढं आलं तसे आमचे मराठे सावध झाले। किल्लेदारांची इशारत घुमली, मराठे उभे राहिले, हातातल्या गोपण्या थरारल्या, दगड भरली, सुटली दगड, दना 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 दना, थाड थाड थाड, दगड आदळू लागली, पत्थरांची नुसती बौछार। त्या दगडांच्या मारांनी घायाळ झालं शहाबुद्दीनचे सैन्य, पाठीला पाय लावत पडत सुटलं। त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते है। एका दिवसात किल्ला घेतो म्हणालेला तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता। क्या किया जाय अब। त्यात एक सरदार होता मोठा, त्याने युक्ती काढली, हुजूर ऐसा करते है, बोलो, काल आपण चालत चालत गेलो, दगड डोक्यावर बसली, उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वर्ण जातील, आपल्याला लागणार नाही। मोठी नामी कल्पना। शहाबुद्दीन खानाला पटलं, ऐसा ही करेंगे। दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली। उरलं सुरलं सैन्य निघालं निघालं निघालं, सरपटत सर 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 करत पुढं पुढं पुढं, वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत। कुणी डोकं वर करायला तयार नाही, चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायच्या, डोक्याला ताप नको, बघ खाली आणि चाल पुढं। सर सर करत निघालाय सैन्य, आता जवळजवळ किल्ल्यावर पोचणारच। शहाबुद्दीन आनंदला, ले लिया किल्ला, चलो आगे। आणि हे सरपटणारे सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले। रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून, गडगडा करत शिळा सुटल्या खाली। सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारं करून मग तळा जाऊन थांबल्या।